कृषी धडा आणि कृषी धड्याचा अभ्यास करताना आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघणार आहोत रोपवाटिका व्यवसाय. तर गेल्या काही वर्षामध्ये फुलोत्पादन, औषधी, सुगंधी वनस्पती आणि काही इतर वृक्ष शेती असं शेतीशी निगडीत परंतु वेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखालील हे क्षेत्र वाढत आहे. बघा, आपल्याला रोजच्या जीवनामध्ये काही फुलं लागतात. आपण फुलं आणतो घरात आणि त्यांचा वापर करतो देवाला वाहण्यासाठी वगैरे. तसंच गजरा करून आपल्या केसात माळण्यासाठी. तसंच काही समारंभ असतील, सण समारंभ, तर फुलांची आरास केली जाते. कुठे मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये सुद्धा फुलं वापरली जातात. मग आता ह्या फुलांचं हे उत्पादन कशा रीतीने होतंय ते बघा. मग त्याच्यामध्ये सुद्धा औषधी वनस्पती सुद्धा आहेत आणि सुगंधी वनस्पती सुद्धा आहे. आणि त्याच्यामध्ये फुलोत्पादन म्हणजे फुलांचा पण एक व्यवसाय, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर औषधी वनस्पती सुद्धा आणि सुगंधी वनस्पती सुद्धा आणि काही इतर वृक्ष शेती. म्हणजे बघा की ह्याचा सुद्धा आपल्या उदरनिर्वाहासाठी वापर केला जातो. तर या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची आणि कलमांची, कंदांची आणि बियाणांची आवश्यकता असते. आणि मग यातूनच हा रोपवाटिका व्यवसाय उदयास आला आणि या व्यवसायातून मिळणारं आर्थिक उत्पन्न हे खूप चांगलं असतं. आणि जर आपण उदाहरण घेतलं तर कधी तुम्ही दादरला गेला असाल तर मुंबईच्या दादरच्या फुल मार्केटमध्ये अगदी तुम्ही सकाळी गेलात तर गुलाबाची वेगळी फुलं, मग त्याच्यामध्ये सुद्धा लाल, पिवळा, गुलाबी रंगाचा, असे पांढरे गुलाब, म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर इतर झेंडूची, निशिगंधाची फुलं आपण बघू शकतो. म्हणजे ह्या झाडांची जोपासना करूनच हे व्यवसाय केले जात असणार. बरोबर? चला पुढे जाऊया. आता माहित आहे का तुम्हाला ह्याच्यामध्ये हरितगृहातील शेती. चला, हरितगृहातील शेती म्हणजे काय, तर चला बघूया आपण. तर कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणं आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादी सारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आणि जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचं उत्पादन घेण्यासाठी या हरितगृहांचा वापर केला जातो. मग या हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे. हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाईपचा सांगाडा आणि प्लास्टिकचा कागद यांचा वापर केला जातो. आपण आपल्या डोळ्यासमोर दृश्य आणण्याच्या अगोदरच आपल्या समोर हे चित्र आपल्या उपक्रमात आपल्याला दिसतंय. बरोबर आहे? आता झाडं लावायची आणि त्या झाडं ही हरित गृह तयार करायचं म्हणजे काय, तर एक त्याला हवामान लागलं पाहिजे, म्हणजे सूर्यप्रकाश लागला पाहिजे, पाऊस आला पाहिजे, तिथं पडला पाहिजे आणि थोडस नियंत्रण पण झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. तर मग त्याच्यासाठी काय त्याने तयार केलंय, तर लोखंडी पाईप जे असतात त्याचा सांगाडा आपल्याला दिसतोय आपल्या चित्रात आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद. त्याच्यानंतर पाणी, उजेड आणि तापमान याचं पूर्णपणे नियंत्रण, तसंच बंदिस्त वातावरण असल्यामुळं रोगराईचं नियंत्रण करणं हे या मागचं मुख्य उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं लक्षात आलं तुमच्या, कसं त्यांनी तयार केले बघा. असे अक्षरशः शेतीच केलेली दिसते, हरितगृहच तयार केलेलं आहे रोगराईपासून वाचवण्यासाठी वगैरे, इतर काही धोक्यांपासून संरक्षण आहे ते. शिवाय जास्तीत जास्त आपल्याला ह्याच्यामधून उत्पादन पण मिळतं. बघा कसं अशा लाईन संपूर्णपणे ओळी तयार केलेल्या आहेत. लिली, जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. कसा? मोठ्या प्रमाणात. आले लक्षात? किती छान बघा आपल्याला माहिती मिळते याच्यातून. अतिशय महत्वाची आणि अतिशय म्हणजे चांगलं किती आहे की ज्याच्यातून आपला उदरनिर्वाह पण भागतोय आणि आपला व्यवसायही त्याच्यामधून उदयाला आलेला, भरभराटीला आलेला आहे. पुढे जाऊया. आता आपण बघूया शेतीचे प्रकार.
तर एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता आणि सांस्कृतिक भिन्नता आणि तंत्रातील विविधता यांचा विचार आपण जर केला तर शेतीच्या विविध अशा पद्धती उदयाला आलेल्या आहेत. बरोबर. मग शेती करण्याचा उद्देश, आपण जी पिकं घेतो, घेतली जाणारी ती पिकं, त्याच्यानंतर शेती करण्याची पद्धती, त्याच्यानंतर जसे काही वापरण्यात येणारे तंत्र, त्याच्यानंतर भूमीचे उपयोजन इत्यादीचा सगळ्या शेतीचा हा प्रकार ठरतो. आणि सर्वसाधारणपणे आपण बघितलं तर शेतीचे पुढील प्रकार आपल्याला करता येतात. तर ते कोणते ते बघूया आता आपण. पहिला आहे निर्वाह शेती. तर मग पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती, स्थलांतरित शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात. कोणता आहे? बोला माझ्या बरोबर. सखोल शेती, स्थलांतरित शेती. आणि मग सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते. आणि स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठराविक काळानंतर पुन्हा त्या जमिनीत पुन्हा शेती केली जाते. पुढे बघूया शेतीचे हे प्रकार. आपल्याला एक हे तक्ता दिलेला आहे, एक आलेख दिलेला आहे. त्या आलेखामध्ये आपण बघत आहोत की निर्वाह शेती आणि व्यापारी शेती, शेतीचे प्रकार. आता निर्वाह शेती याच्या अंतर्गत स्थलांतर शेती आणि सखोल शेती, आणि व्यापारी शेती यांच्या अंतर्गत विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती हे येते. बरोबर. पुढे बघूया आपण काय शिकलो या विभागामध्ये. टिपा लिहा या अंतर्गत रोपवाटिका व्यवसाय याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आपल्या वहीमध्ये व्यवस्थित त्याचं उत्तर तुम्ही लिहा. चला तर मग अजून आपल्याला पुढे जायचंय. पुढच्या विभागात अजून काय काय आहे चला.